भाऊ काय काय असं काय एक मिनिट गेलं ना. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार आदरणीय धैर्यशील दादा कदम हे उच्चांकी मतानं निश्चितपणानं या ठिकाणी विजयी होतील. महाविकास आघाडीमधले नेते जे झोपेमध्ये दिव्य स्वप्न पाहत होते ते निश्चितपणानं त्यांचं ते स्वप्नच राहील. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी इतर मित्रपक्ष एकसंघपणानं या निवडणुकीमध्ये धैर्यशील कदम यांना मतदान केलेले आहे. आणि आपल्याला एक जो चमत्कार आहे तो चमत्कारसुद्धा निश्चितपणाने 22 तारखेला या ठिकाणी पाहायला मिळेल. रोहित दादा पवार यांनी एक वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे की देश हा हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. रोहित दादा हे तरुण आमदार आहेत. त्यांना पूर्वीचा इतिहास त्यांनी वाचणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पटलावरती कट कारस्थान आणि कपट राजकारण करण्याचं विद्यापीठ हे कुणी स्थापन केलं ते पोलोद आघाडीच्या प्रयोगाच्या कालखंडामध्ये त्यांना जावं लागेल. आणि कट कारस्थान आणि कपट राजकारणाचं विद्यापीठाचे कुलगुरू हे आपले आजोबाच आहेत. आणि त्यामुळं त्यांना वाटतं की लोकशाही हिंदुस्थानातले धोक्यात यायला लागलेले आहे. हिंदुस्थानातली लोकशाही ही संविधानावरती आधारित आहे. ते कधीही धोक्यात येणार नाही. कारण आपण लोकशाही धोक्यात आणणारे आहात. आपल्याबरोबर जे पक्ष आहेत, ज्या पक्षानं आणीबाणी या देशामध्ये लादलेली होती त्यांनाच या देशामध्ये हुकुमशाही आणायची होती. आणि म्हणून जनतेनं तुम्हाला सत्तेच्या बाहेर ठेवलेला आहे. याचा अभ्यास कुठंतरी रोहित पवारनं करणं अत्यंत गरजेचं आहे. राष्ट्रवादीचे दुसरे घोर विचारवंत थोर नेते जयंत पाटील यांनी शेड्यूल 10 प्रमाणे पक्षांतर करता येत नाही अशा पद्धतीचा एक कायद्याचा दाखला दिलेला आहे. ते मोठे कायद्याचे विद्वान आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या पक्षानं, त्यांच्या नेत्यानं आत्तापर्यंत किती पक्ष फोडले, कुणाकुणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसले याचा इतिहास हा जयंत पाटील साहेब ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षालाच आहे. त्याची साखर पेरणी जयंत पाटील साहेब आपल्याच पक्षानं, आपल्या नेत्यानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेले आहे. आता पीक जरा जोमात आलं या, तुम्ही पाखरं हाणत फक्त बसा. कणसाकडं मात्र बघायचं आता काम राहिलं नाही. त्याचे मालक दुसरे आहेत. दुसऱ्या बाजूला सांगलीमध्ये गुंडागर्दी वाढली, अमुक झालं तमुक झालं, त्यांचं एक वक्तव्य मला आपल्या माध्यमातून ऐकण्यात आलं. पण ज्यावेळी ते 20 वर्ष मंत्री होते त्यावेळी जयंत पाटील हे गुंडांच्याच माहेरामध्ये राहत होते. त्यांच्या आजूबाजूला निवडून येणारे अनेक गुंड होते आणि त्यांची गुंडागर्दी त्यांच्या काळामध्ये दहशत एवढी मोठी होती की अनेकांचे घरात शिरून मुडदे पाडलेले आहेत. त्यामुळं सपद चेहऱ्याच्या गुन्हेगारेवरती बोलणं म्हणजे महाराष्ट्राची ही क्रूर चेष्टा आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. देवाभाऊने जे दिलेली कर्जमाफी आहे ही कर्जमाफी पारदर्शक आहे. कुठंही कर्जमाफीमध्ये जाचं काठी नाहीत. पण विरोधकांना आग लावण्याशिवाय दुसरं काही काम राहिलं नाही या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे या कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.
जे शेतकरी 2017च्या कर्जमाफीपासून वंचित आहेत, जे शेतकरी 2019च्या कर्जमाफीपासून वंचित आहेत, त्यांना 2 लाख रुपये मिळणार आहेत. जे शेतकरी 2019 नंतर थकबाकीदार आहेत, त्यांनी दोन्हीही कर्जमाफीचा लाभ घेतला नाही, अशाही शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मिळणार आहेत. आणि नियमित भरणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा 50,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळं मला वाटतं की रविकांत तुपकर हा शेतकरी चळवळीतला लढाऊ कार्यकर्ता आहे. सरकारबरोबर त्यांनी चर्चा कराव्या, त्यांच्या काही शंका असतील निश्चितपणानं सरकारमध्ये त्या ऐकून घेतल्या जातील. कारण हे सरकार ऐकणारं सरकार आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे. परवा कामेरीमध्ये मोठा मेळावा झाला शक्तीपीठचा. राजू शेट्टी काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांच्या, जे कधी काळी भाजपासोबत किंवा महायुतीसोबत होते, आता ते विरोधात आहेत. नाही, राजू शेट्टी हे शेतकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी अनेक लढाई लढलेल्या आहेत. परंतु त्यांच्याबरोबर जे मांडीला मांडी लावून बसले, जसं मगरीच्या डोळ्यामध्ये आसू यावं त्या पद्धतीनं त्यांच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसू आलेलं आम्हाला पहिलं बरं वाटलं. 20 वर्षामध्ये अनेक आंदोलनं मोडण्याचा पराक्रम हा जयंत पाटलांनी केलेला आहे. पोलिसांच्या लाठ्या काठ्या शेतकऱ्यांच्या पाठीवरती जयंत पाटलांनी चालवलेले आहेत. आंदोलन फोडा झोडा घुसा हा आदेश देणारे जयंत पाटील आहेत. ते पहिल्यांदा आंदोलन करायसाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत. निश्चितपणानं माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत. राहिलेल्या आयुष्यामध्ये सातत्यानं समाजाच्या प्रश्नावरती तुम्ही अशीच आंदोलन करत राहावा. आणि निश्चितपणानं जे काही चांगलं त्यातलं असेल, ज्या काही चांगल्या मागण्या असतील त्याचा विचार निश्चितपणानं सरकार करेल. परंतु घेतलेला वसा जयंत पाटलांनी मध्ये कधी खाली टाकू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे.